कलिंगड लागवड कमी दिवसात लक्षाधीश बनवणारे पीक. नमस्कार शेतकरी मित्रांनो. उन्हाळा जवळ आला की बाजारात एकाच फळाची मागणी वाढते, ती म्हणजे कलिंगड किंवा टरबूज. कमी कालावधी, कमी खर्च आणि भरघोस नफा देणारे पीक म्हणून कलिंगडाकडे पाहिले जाते. पण अनेकांचा प्रश्न असतो की लागवड नेमकी कधी करावी आणि कशी करावी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमीन तयार करण्यापासून ते फळ तोडणीपर्यंतची ए टू झेड म्हणजेच ए टू झेड माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचे एकही महत्त्वाचे सूत्र हुकणार नाही. चला तर मग सुरू करूया. लागवडीचा योग्य हंगाम. सर्वात आधी जाणून घेऊया लागवडीचा योग्य काळ. कलिंगड हे उष्ण हवामानातील पीक आहे. 1. उन्हाळी हंगाम. जर तुम्हाला मुख्य उन्हाळ्यात उत्पादन घ्यायचे असेल तर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात लागवड करणे सर्वोत्तम ठरते. 2. आगाऊ हंगाम म्हणजेच अर्ली सीझन. जर तुम्हाला बाजारात चांगला दर हवा असेल तर तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्येही लागवड करू शकता. मात्र यासाठी क्रॉप कव्हर किंवा लो टनेल तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे, कारण थंडीचा परिणाम वेलींवर होऊ शकतो. आता वळूयात जमिनीकडे. कलिंगडासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. जमिनीचा पोत pH 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. मशागत कशी करावी? जमीन उभी आडवी खोल नांगरून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या पाळ्या घालून ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी एकरी 4 ते 5 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. कलिंगडामध्ये गादी वाफा म्हणजेच बेड पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. 2 बेडमधील अंतर 5 ते 6 फूट ठेवावे. बेडची रुंदी 2 ते 2.5 फूट आणि उंची 1 फूट असावी. बेसल डोस म्हणजेच पायाभूत खत. बेड तयार करतानाच त्यामध्ये रासायनिक खतांचा डोस भरणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही DAP, पोटॅश, MOP, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि निंबोळी पेंड यांचा वापर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करू शकता. खत टाकून बेड पुन्हा व्यवस्थित झाकून घ्या. मित्रांनो, आधुनिक शेतीत मल्चिंग पेपरचा वापर हा गेम चेंजर ठरतोय. बेडवर 16 मिलीमीटर म्हणजेच 16 mm ची ड्रिप लाईन अंथरावी. त्यानंतर 25 ते 30 मायक्रॉनचा सिल्वर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरावा. फायदे: मल्चिंगमुळे तण वाढत नाही, पाण्याची बचत होते आणि फळांना माती लागत नसल्याने फळे सडत नाहीत व त्यांना चांगली चकाकी येते. आता महत्त्वाची स्टेप, बियाणे निवड. बाजारात अनेक नामांकित कंपन्यांचे हायब्रिड वाण उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ शुगर क्वीन, मेलडी किंवा नामधारी. तुमच्या भागातील हवामानानुसार आणि बाजारातील मागणीनुसार काळा की पट्टेरी वाण निवडा. लागवड कशी करावी? मल्चिंग पेपरला झिगझॅग पद्धतीने 1.5 ते 2 फुटांवर छिद्रे पाडावीत. लागवडीपूर्वी बियाणे अर्धा तास बुरशीनाशकात बिडवून बीजप्रक्रिया करावी. एका ठिकाणी एकच बी लावावे आणि ते जास्त खोल दाबू नये. साधारणपणे एकरी 300 ते 400 ग्राम बियाणे पुरेसे होते. लागवडीनंतर पहिले 4 ते 5 दिवस पुरेसे पाणी द्या, जेणेकरून उगवण चांगली होईल. कलिंगडाचे आयुष्य 65 ते 75 दिवसांचे असते. सुरुवातीचा काळ. शाकीय वाढीसाठी 19-19-19 हे विद्राव्य खत द्यावं. फुलोरा अवस्था. फुलकळी लागताना 12-61-00 द्यावं. फळधारणा. फळ सेट होताना आणि आकार वाढताना 0-52-34 आणि 13-00-45 सारखी खते ड्रिपमधून सोडावीत. फळांची गोडी आणि रंग वाढवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात 0-0-50 म्हणजेच पोटॅशियम सल्फेट देणे अत्यंत गरजेचे आहे. कलिंगडावर मुख्यत्वे नागअळी, मावा, तुडतुडे आणि फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. याच्या नियंत्रणासाठी निळे आणि पिवळे चिकट सापळे शेतात लावा. तसेच गरजेनुसार कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची फवारणी घ्या. वेलींची वाढ चांगली ठेवण्यासाठी टॉनिकचाही वापर करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, साधारण 65 ते 70 दिवसात तुमचे पीक काढणीला येते. देठाजवळची लव सुकली आणि फळावर थाप मारल्यावर डब डब आवाज आला की समजावीत कलिंगड पक्व झाले आहे. योग्य नियोजन केले तर एकरी 20 ते 25 टनांपर्यंत उत्पादन सहज मिळते आणि लाखात नफा कमवता येतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर राम राम.